नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला शाही तुकडा कसा बनवायचा ते सांगणार आहे. घरच्या घरी झटपट होणारा हा ब्रेडपासून शाही तुकडा आज आपण बनवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण ब्रेड घेतले. आपल्याला जितपत शाही तुकडा बनवायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही ब्रेड घेऊ शकता. मी 8 ते 9 इतके ब्रेड घेतले. आता 2-2 ब्रेड घ्यायचे. त्याला व्यवस्थित साईडचं कट करून टाकायचं. या पद्धतीने कट करून घ्या. कट करून झाल्यानंतर आता आपण त्याचे 4 तुकडे करून घेऊया. याच पद्धतीने साईडचं कट करून सर्व ब्रेडचे असेच तुकडे करायचे आपल्याला. ब्रेडचे तुकडे करून झाल्यानंतर आता आपण एक पॅन घेतला आहे. पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यामध्ये आता आपण साजूक तूप घालूया. आपल्याला 1 चमचा इतकं तूप घालायचं. एकदम तूप टाकू नका. त्या तुपामध्ये गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रेडचे तुकडे टाकूया आणि त्याला एका बाजूने व्यवस्थित क्रिस्पी होऊन देऊया. क्रिस्पी झाल्यानंतर चिमट्याच्या साहाय्याने सर्व उलट करून घेऊया. याच पद्धतीने सर्व ब्रेड आता आपल्याला असेच व्यवस्थित भाजून घ्यायचे. गॅस हा कमीच ठेवा. कमी गॅसवरच आपल्याला हे ब्रेडचे तुकडे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे झाले. सर्व ब्रेडचे तुकडे आपण याच पद्धतीने भाजून परतून घेऊया. एक कढई घेतली. त्याच्यामध्ये आता आपण अर्धा लिटर इतकं म्हशीचं दूध टाकूया. म्हशीचं दूध हे घट्टसर असल्यामुळे पटकन घट्टसरपणा येतो. त्याच्यामुळे दूध घेताना हे म्हशीचंच घ्या. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकी मिल्क पावडर घेऊया. हे दूध मी आधी पण ऑलरेडी तापवलेलं आहे. पुन्हा एकदा गरम होण्यासाठी ठेवलं. नंतर मिल्क पावडर टाकली आहे. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दुधाला एकदम व्यवस्थित गरम होऊन द्यायचे. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकं कंडेन्स्ड मिल्क टाकूया. तुमच्याकडे जर कंडेन्स्ड मिल्क नसेल तर त्याऐवजी तुम्ही गूळ किंवा साखर वापरली तरीही चालेल. एका वाटीमध्ये 1 चमचा इतकी कस्टर्ड पावडर घेतली. त्याच्यामध्ये दूध टाकूया. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनटं तसंच दुधामध्ये ठेवा, म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. एकीकडे आपलं दूध पण व्यवस्थित गरम झालं आहे, व्यवस्थित उकळी आली. त्याच्यामध्ये आता आपण केसर घालूया. केसर ही आवर्जून घाला त्याच्यामध्ये. तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या. जे बी आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण तयार केलं ते सर्व घालून घेऊया. कस्टर्ड पावडर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तिला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. हे बघा, आपलं दूध जसं जसं उकळतंय तसं तसं मिश्रण घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे. भरपूर सारे बदामाचे काप घालूया. बदामाचे काप आवर्जून जास्त घाला त्याच्यामध्ये. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर व्यवस्थित उकळी आणून घ्यायची आपल्याला. मिश्रण जितकं व्यवस्थित उकळलं जातं, घट्टसर होतं, तितकं खायला चविष्ट असं लागतं. हे बघा, व्यवस्थित उकळी आणून घेऊया. मीडियम गॅसवर व्यवस्थित उकळून घेऊया. आपलं गरमागरम शाही तुकड्याचं मिश्रण तयार झाले. अगदी 15 ते 20 मिनटं आपण उकळून घेतलं आहे. एकदम घट्टसरपणा आला आहे, तुम्ही बघू शकता. एकीकडे आता आपण ब्रेड पण व्यवस्थित तुपात परतून घेतले. ब्रेड परतवताना तुपामध्येच परतवा. मिश्रण व्यवस्थित थंड झाले, तुम्ही बघू शकता. थंड झाल्यानंतर हे मिश्रण या ब्रेडच्या तुकड्यावर टाकून घेऊया. झटपट होणारा आज मी तुम्हाला शाही तुकडा दाखवला आहे. त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारे पिस्ता घालून घेऊया. पिस्ता हा तुमच्याकडे असेल तर घाला, नाहीतर नाही घातला तरीही चालेल. ऑलरेडी आपण भरपूर सारे ड्रायफ्रूट्स टाकले. शाही तुकड्याला व्यवस्थित थंड करून घेऊया. जितकं थंड करशाल तितकं खायला रुचकर असा लागतो. हॉटेलसारखा आपला शाही तुकडा आज आपण घरच्या घरी बनवून दाखवला आहे मी तुम्हाला. नक्की या पद्धतीने करून बघा. खायला अतिउत्तम असा लागतो. लहान मुले तर खूपच आवडीने खातील. नक्की या पद्धतीने शाही तुकडा बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने शाही तुकडा तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.